नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या बातमीबद्दल बोलणार आहोत, विशेषतः रेशन कार्ड धारकांसाठी. सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे आता एप्रिल महिन्यातच तुम्हाला 3 महिन्यांचं रेशन एकत्र मिळणार आहे. चला, हे नेमकं काय आहे आणि याचा फायदा कसा घ्यायचा हे सविस्तरपणे समजून घेऊया. तर सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी हीच आहे की सरकारने एप्रिल, मे आणि जून ह्या तिन्ही महिन्यांचं धान्य एकाच वेळी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तुम्हाला या एप्रिल महिन्यातच या तिन्ही महिन्यांचं धान्य मिळेल. याचा सरळ अर्थ असा की एकदा का तुम्ही एप्रिलमध्ये धान्य घेतलं की पुढचे 2 महिने रेशन दुकानात जायची गरजच नाही. पण थांबा, तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की सरकारने अचानक आत्ताच असा निर्णय का घेतला असेल, बरोबर? यामागे नक्की काय कारण असू शकतं? चला तेच जाणून घेऊया. तर ह्यामागचं कारण खूप साधं आणि तितकंच महत्वाचं आहे. ते म्हणजे येणाऱ्या कडक उन्हाळा. शासनाचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. नागरिकांना, विशेषतः आपल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या लोकांना रणरणत्या उन्हात धान्य आणण्यासाठी दर महिन्याला रांगेत उभं राहावं लागू नये, हा त्रास वाचवण्यासाठीच सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ओके, तर मग या योजनेचा फायदा कोणाकोणाला मिळणार आहे? म्हणजे नक्की कोणते रेशन कार्ड धारक यासाठी पात्र आहेत? चला आता तेच पाहूया. तर बघा, मुख्यत्वे 2 गटांना ह्याचा लाभ मिळणार आहे. पहिला गट आहे अंत्योदय अन्न योजना, म्हणजे जी अत्यंत गरीब कुटुंब आहेत ती. आणि दुसरा गट आहे प्राधान्य कुटुंब. जर तुमचं रेशन कार्ड ह्या दोनपैकी एका गटात मोडत असेल तर तुम्हाला एप्रिलमध्येच 3 महिन्यांचं धान्य मिळणार आहे, हे नक्की. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की धान्य मिळणार तर आहे, पण नक्की किती मिळणार? प्रत्येकाला किती किलो धान्य मिळेल याचा हिशोब व्यवस्थित समजून घेऊया. ही योजना किती मोठ्या स्तरावर राबवली जाते याचा एक अंदाज घ्या. फक्त एका जिल्ह्याचं उदाहरण घेऊया, नंदुरबार. एकट्या नंदुरबार जिल्ह्यातच जवळपास 4.25 लाख म्हणजे 3,75,000 कार्ड धारकांना याचा थेट फायदा मिळणार आहे. विचार करा, संपूर्ण राज्यात ही संख्या किती मोठी असेल. आता जरा इकडे लक्ष द्या, कारण हा हिशोब समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, जे प्राधान्य गटातले लाभार्थी आहेत त्यांना दर महिन्याला एका व्यक्तीमागे 5 किलो धान्य मिळतं. म्हणजे आता 3 महिन्यांसाठी एका व्यक्तीला तब्बल 15 किलो धान्य मिळेल. आणि जे अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य मिळतं. तर त्यांना 3 महिन्यांचे मिळून एकदम 105 किलो धान्य मिळणार आहे. आणि हो, यात गहू आणि तांदूळ दोन्ही असणार आहेत. ठीक आहे, सगळं काही समजलं. पण मग आता हे धान्य मिळवायचं कसं? याची प्रक्रिया काय आहे? चला, आता आपण त्याबद्दलची सोपी माहिती घेऊया. प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, तुमच्या नेहमीच्या रेशन दुकानात जायचं. दुसरं, तिथे तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, म्हणजे तुमच्या बोटांचे ठसे देऊन तुमची ओळख पटवायची. आणि तिसरं, एकदा का ओळख पटली की 3 महिन्यांचं धान्य एकत्र घेऊन घरी यायचं. बस, इतकं सोपं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हे जे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आहे ते आता बंधनकारक म्हणजे सक्तीचं आहे. तुमच्या अंगठ्याचा ठसा तिथे द्यावाच लागेल. असं का? तर सगळा कारभार पारदर्शक व्हावा आणि जे धान्य तुमच्यासाठी आलंय ते थेट तुमच्यापर्यंतच पोचावं, मध्ये कुठेही गडबड होऊ नये यासाठी ही सोय करण्यात आली आहे. चला तर मग जाता जाता या सगळ्या माहितीतील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं, एप्रिल, मे आणि जूनचं रेशन तुम्हाला ह्याच एप्रिल महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातल्या फेऱ्या वाचणार. धान्य घेण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी गरजेची आहे. आणि हो, सगळ्या दुकानदारांना सूचना दिलेल्या आहेत की ही प्रक्रिया एकदम व्यवस्थित पार पडावी. आणि आता जाता जाता एक प्रश्न, सरकारच्या या एका निर्णयामुळे लोकांचा वेळ, कष्ट आणि उन्हाळ्यातला त्रास खरंच कमी होईल का? ही योजना निश्चितच एक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे, यात काही शंका नाही.